नमस्कार. ग्रंथ सूक्त सत्र 10वे सूत्र सुहृदांची पुस्तकं. ग्रंथ सूक्त सत्र 10वे सूत्र सुहृदांची पुस्तकं या आपल्या मालिकेमध्ये आज विचारार्थ घेत असलेलं पुस्तक साताऱ्याच्या डॉक्टर आदिती काळमेघ यांचं समृद्ध पालकत्व डॉक्टर आदिती काळमेघ. डॉक्टर आदिती काळमेघ यांचं प्रकाशित होणारं हे दुसरं पुस्तक. याच्या आधी त्यांचं दिडदा दिडदा हा कविता संग्रह प्रकाशित झालाय. त्याला जवळजवळ राज्य पातळीवरचे 11 पुरस्कार मिळालेले आहेत. आणि अशा यशस्वी कविता संग्रहानंतर 12 सप्टेंबर 2024 रोजी पहिली आणि 10 एप्रिल 2025 रोजी दुसरी आवृत्ती प्रकाशित झालेलं आणि अनिश प्रकाशन सातारा यांनी प्रकाशित केलेलं डॉक्टर आदिती काळमेघ यांचं पुस्तक समृद्ध पालकत्व हे पुस्तक एका अर्थानं म्हटलं तर लहान मुलांच्या संगोपनार्थ आहे. पण संगोपन, संरक्षण, संवर्धन, संघटन या वेगवेगळ्या शब्दांना अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळे अर्थ आले आहेत. एकाच वेळेला ते पुस्तक लहान मुलांसाठी असलं तरी खरं सांगायचं म्हणजे ते पालकांसाठी आहे. आणि पालकाला वय नसतं असा एक जुनी म्हण आहे, ते सार्थ करणारं असं हे पुस्तक आहे. बदलत्या काळानुसार बदलत्या पिढीमध्ये बदलत्या पिढीसाठीचं पालकत्व बदलत जातं आणि मग ती परिस्थिती आपल्या एकट्या दुकट्याच्या हातामध्ये राहत नाही. आणि मग ते जर योग्य वेळेला योग्य पद्धतीनं योग्य तऱ्हेनं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे योग्य प्रमाणात झालं नाही तर काय होतं हे आत्ताच्या गाजणाऱ्या सिया प्रकरणावरनं आपल्या लक्षात आलेलं आहे. एकंदरीतच करोना नंतरच्या काळामध्ये वर्क फ्रॉम होम सारखी परिस्थिती असेल किंवा त्यातनं डिप्रेशन सारख्या वाढणाऱ्या घटना असोत, याचा परिणाम पालकांवरतीही होतोय आणि पर्यायानं पालकांचा बालकांशी वागण्याच्या पद्धतीवरतीही होतोय. एकीकडे सोशल मीडियामध्ये जेन झीच्या पुढची पिढी ही किती टेक्सॅव्ही आहे आणि आपण म्हणतो त्याच्या पलीकडचा विचार ती किती करू शकते याची अनंत उदाहरणं आपण आपल्या डोळ्यांनी बघतोय. कधी आपल्या घरात बघतोय, कधी आपल्या इमारतीत बघतोय, कधी आपल्या आजूबाजूला बघतोय, बाकी काही नाही तरी समाज माध्यमांमध्ये तरी नक्की बघतोय. यामध्ये दिसणारं चित्र काही वेळेला अपवादात्मक आणि काही वेळेला अतिरंजित असं जरूर असलं तरी एक गोष्ट नक्की की एकंदरीतच अलीकडच्या काळामध्ये वेगवेगळ्या पद्धतीनं विचार करत असताना एकंदरीतच पालकत्व या शब्दाकडे बघण्याची दृष्टी बदलण्याची आवश्यकता आहे का याचा विचार करू. आणि तसंही आपल्याकडे एकंदरीतच बालसंगोपन किंवा चाइल्ड केअर याच्यामध्ये एकेका गोष्टीचे दिवस असतात असं म्हटलं तर ते चूक नाही. आणि त्यामध्ये काही वावगंही नाही. काही दशकांपूर्वी गर्भसंस्कार हा विषय खूप चर्चेत आला. त्याच्यामधली अतिरंजितता जरी सोडली तरी त्याची उपयुक्तता आणि त्याच्या पलीकडे जाणारी अत्यावश्यकता याचा विचार अवश्य केला पाहिजे. गर्भसंस्कार ही संकल्पना जिथे संपते तिथे समृद्ध पालकत्व ही संकल्पना सुरू होते. हे डॉक्टर आदिती काळमेघ यांचं हे पुस्तक वाचल्यानंतर आपल्या सगळ्यांच्या लक्षात येतं. एकीकडे म्हणत असताना आपल्या घरातल्या वाढत्या वयाच्या लहान मुलांची काळजी हा विषय महत्वाचा आहे. पण खरं सांगायचं म्हणजे वाढत्या वयातली म्हणजे नेमकी कोण याचा विचार करण्याची आवश्यकता आहे. आपल्या संपूर्ण आयुष्यामध्ये आपण या ना त्या स्वरूपामध्ये या संकल्पनेशी निगडीत राहतो हे स्पष्टपणानं सांगितलं नाही तरी सूचकतेनं अधोरेखित करणारं पुस्तक म्हणजे डॉक्टर आदिती काळमेघ यांचं समृद्ध पालकत्व. एकेकाळी आपल्या लहानपणापासून सुरुवात करायची आणि मग त्या वयात आपण आपले नेमके अर्थ कसे शोधत गेलो याचा विचार हे पुस्तक वाचताना करायचं. ही प्रक्रिया मध्यमवयीन पालकाच्या वाचकाच्या मनामध्ये नकळत जागी करणारं असं हे पुस्तक आहे. मग एक काळ असा असतो की आपली स्वतःची मुलं लहान असतात. अलीकडच्या काळामध्ये प्रत्यक्षात तरी नाही तरी या ना त्या स्वरूपानं आई आणि वडील हे दोघंही त्यांच्या त्यांच्या व्यापामध्ये बिझी असतात.
आणि करोनाच्या काळामध्ये 10 वर्ष आणि त्याच्या आसपासच्या वयोगटाची जी त्यांच्या पालकांबद्दलची अभिप्रेत प्रतिक्रिया होती ती अत्यंत बोलकी आहे. माझा नातू त्यावेळेला असं म्हणत असे की आय एम एबल टू सी माय पेरेंट्स बट आय एम नॉट एबल टू मीट देम. आय एम एबल टू सी देम आणि आय एम नॉट एबल टू मीट देम, याची गॅप भरून काढणं, याचं नाव समृद्ध पालकत्व असं आहे का? मग ही संकल्पना जितकी वयसापेक्ष आहे, ही संकल्पना जितकी स्थितीसापेक्ष आहे, ही संकल्पना जितकी कालसापेक्ष आहे, तितकीच ती संकल्पना खरं सांगायचं म्हणजे भावसापेक्ष आहे का याचा विचार करावा लागेल. आणि मग असं पालकत्व केवळ आई आणि मुलगा, वडील आणि मुलगा किंवा मुलगी असं नाहीये. आपण आपल्या लाईफ पार्टनरकडेही वेगळ्या दृष्टिकोनातनं त्याच्या वेगळ्या काळातल्या वेगळ्या बदलत्या गरजांचा विचार करताना केलं जाईल का याचा विचार येईल. आणि त्यामुळे पालकत्व ही केवळ वयसापेक्ष किंवा नातेसापेक्ष संकल्पना नसून ती स्थितीसापेक्ष सामंजस्याची भूमिका आहे. अशी भूमिका मांडणारं पुस्तक म्हणजे डॉक्टर आदिती काळमेघ यांचं समृद्ध पालकत्व. एकंदरीतच जसं आपण वेगळ्या पद्धतीनं डे केअर सेंटरची संकल्पना गेल्या काही दशकांमध्ये केवळ मोठ्या शहरांमध्ये असं नव्हे तर अगदी टायर 2 टायर 3 सिटीमध्ये सुद्धा आपल्याला अत्यावश्यक व्हायला लागली. कारण ज्या वेळेला आपल्या सगळ्यांचीच ऑफिसला जायची वेळ नक्की आहे, घरी परत यायची वेळ नक्की नाही अशी बदलती परिस्थिती आहे. कदाचित ऑफिसमधले वाढते कामाचे तास हेही त्याचं कारण असेल, किंवा ऑफिसातनं सुटलं आणि अगदी स्वतःची कार असली तरी सुद्धा वाढते ट्रॅफिक आणि ट्रेनचा काहीही नसणारा भरोसा, यातनं आपली शारीरिक, मानसिक, भावनिक असा होणारा कोंडमारा आणि मग त्यातनं होणारा उद्रेक आणि उद्वेग, यातनं आधी आपण आपल्याला स्वतःसाठी पालक व्हावं लागतं का? आणि एकदा आपण त्या दृष्टीनं त्या क्षणाला त्या काळाचे आपले स्वतःचे पालक होऊ शकलो तर आपण आपल्या कुटुंबियांसाठी पालकत्व जाग करू शकतो का? अशी संकल्पना या पुस्तकामध्ये नसली तरी हे वाचताना वाचकाच्या मनामध्ये ती नक्की निर्माण करते. अलीकडच्या काळामध्ये वेगळ्या पद्धतीनं आजी आजोबा व्हावं लागतं म्हणजे म्हटलं तर तटस्थता पण त्याच वेळेला तन्मयता, या दोन्हीचा संगम म्हणजे समृद्ध पालकत्व हे गणित आहे का? केवळ आता शाळांच्या शिक्षण क्रमांमध्ये तिथे शिकवल्या जाणाऱ्या अभ्यासक्रमांमध्ये जेवढं आपल्या काळामध्ये गृहपाठाचं गणित होतं तेवढंच आता ते प्रोजेक्टच्या माध्यमातून येतंय का? येणाऱ्या काळामध्ये अगदी महाराष्ट्रानं शेवटचं राज्य असलं तरी आता नवीन शैक्षणिक धोरणाचा अवलंब केलाय. या न्यू एज्युकेशन पॉलिसी किंवा नवीन शैक्षणिक धोरणामुळे त्या संकल्पनेचंही पालकत्व केवळ विद्यार्थ्याला किंवा बालकाला नव्हे तर त्याच्या पालकालाही कळवून घ्यावं लागेल अशी परिस्थिती आहे का याचा विचार करावा लागेल. आपल्या स्वतःच्या आयुष्यात, आपल्या आयुष्याच्या सहकार्याच्या आयुष्यात किंवा आपल्या घरातल्या पुढच्या पिढीच्या आयुष्यामध्ये पालकत्व हे केवळ त्यांच्या संगोपनाचं काम आहे किंवा त्यांच्या शिशुवयातलं टीनेज मधलं काम आहे अशी संकल्पना आता राहिलेली नाही. या नात्या स्वरूपामध्ये बर्नआउटचं प्रमाण वाढतंय, या नात्या स्वरूपामध्ये डिप्रेशनचं प्रमाण वाढतंय आणि त्यामुळे पालकत्व हा शब्द सांगाती या अर्थानं घ्यावा अशी ज्योत तुमच्या मनामध्ये निर्माण करणारं पुस्तक म्हणजे डॉक्टर आदिती काळमेघ यांचं समृद्ध पालकत्व. मनपूर्वक धन्यवाद. ग्रंथ सूक्त.